हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी झिरवळ हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. साहेब ध्वजारोहण केलेलं आहे. काय जिल्ह्याचा आज आढावा घेताय तुम्ही, नुकसानीची पाहणी करणार तर काय माहिती घेतली माननीय जिल्हाधिकारी? पहिले तर मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या सगळ्यांना आपल्या वतीनं, माझ्या वतीनं, सगळ्यांच्या वतीनं लाख लाख शुभेच्छा. आणि मराठवाडा मुक्ती संग्रामाच्याच दिवशी जो 8-15 दिवसापासून महिन्यापासून जो पावसानं निसर्गानं जो काही धुमाकूळ घातला आहे त्याचं अनेक लोकांना त्यांचे प्राण सुद्धा त्या ठिकाणी गमवावे लागले. एक 5-6 लोकांची आतापर्यंतची नोंद झालेली आहे. त्या पद्धतीने सरकारकडून तात्काळ जी नुकसानीची भरपाई आहे ती देण्याच्या संदर्भातलं कार्यवाही सुरूही झालेली आहे. काल परवा झालेल्याचे पंचनामे तात्काळ सुरू केले जातील आणि त्या पद्धतीनं शेतकऱ्याला आधार दिला जाईल. मराठा समाज बांधवांना 50 जे नागरिक आहेत त्यांना तुम्ही कुणबी जातीचं प्रमाणपत्र दिले, त्याच्या नोंदी कोणत्या होत्या? हैदराबाद गॅजेट लागली नोंदी कोणत्या होत्या हे मी पाहणं. सर्टिफिकेट देणाऱ्यांनी शासनाच्या गाईडलाईन प्रमाणे सर्टिफिकेट तयार केलेली आहे, त्याच्यामुळे माझ्या हस्ते फक्त वाटप केलं गेलं. धन्यवाद. साहेब, आरक्षणाचा मुद्दा जो आहे तो गाजलेला आहे. मराठा आरक्षणासाठी हैदराबाद गॅजेट लागू केल्यानंतर ओबीसी समाज बांधव सुद्धा त्याला विरोध करू लागलेला आहे. तुम्ही याकडे कसं बघता? नाही, हक्क प्रत्येकाला आहे, विरोध करण्याचा हक्क आहे, मागण्याचा हक्क आहे. जसं मी आता तुम्ही विचारण्याच्या आधीच सांगतो, जसं आदिवासी बंजारा समाज हा आम्ही आदिवासी आहोत असं म्हणून त्यांची मागणी राज्यभर सुरू आहे. माझं म्हणणं मागायचं, परंतु ज्या पद्धतीनं कुणबी सर्टिफिकेट दिलं तर त्याला गॅजेटचा आधार, हैदराबाद गॅजेटचा आधार, तर आदिवासी हे संविधानिक ठरवलेले आदिवासी आहेत. त्यामुळे त्या पद्धतीनं जो पाठपुरावा असेल तो शांततेच्या मार्गाने त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न बंजारा समाजाकडून व्हावा अशी मी त्यांनाही विनंती करतो. आणि आदिवासीतच म्हणून जर आदिवासीवर त्याचा परिणाम होणार आहे तर आदिवासी त्याला विरोध करणार, परंतु विरोध हा कायदेशीर करावा, मागणी ही कायदेशीर करावी, संविधानिक करावी. साहेब, बंजारा समाज आता अनुसूचित जमाती म्हणून आरक्षण मिळवण्यासाठी आंदोलन करताय. अगोदर मराठा समाजाने केले, अनेक ठिकाणी आदिवासी समाज बांधव सुद्धा विरोध करतायत. तुम्ही आदिवासी समाजाचे नेते आहात. राज्यभरात ज्या पद्धतीनं बंजारा समाज बांधव आता मोर्चा काढतोय, जालन्यामध्ये झाला, इतर वगैरे ठिकाणी, तसा आदिवासी समाजाचा मोर्चा निघणार आहे का? कसं असणार? नाही, अजून त्याच्यावर चर्चा सुरू आहे. माझं तर मत आहे मोर्चे वगैरे ह्या जरी गोष्टी असतील तरी शेवटी कायदेशीर आधार घेतल्याशिवाय मोर्चांना कुठं त्याला आउटपुट निघल असं मला वाटत नाही. म्हणून बघू काय होतंय ते. चर्चा नाही अजून काही झाली, बघू. एबीपी माझा, एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.